लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, कराटाई बोला मुखी नाम, कराटाई बोला मुखी नाम, कराटाई बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे विळा, विठ्ठल म्हणावे विळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे विळा, विठ्ठल म्हणावे विळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्गा प्रांजळ वैकुंठीचा, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलई, ऐसे बहुता क्रांती बोलली तू, ऐसे बहुता क्रांती बोलली, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल म्हणावे विळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल म्हणावे विळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आहा सुख सोळा स्वर्गी नाही, आहा सुख सोळा स्वर्गी नाही. गोपाळ कुमाई, गोपाळ कुमाई, हॅलो लागुनिया पाया विनवितो लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया लागुनिया पाया, हॅलो हॅलो
विनीत तुम्हाला हॅलो विनवितो तुम्हाला कराटाळी बोला मुकी ना विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मन वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळा लागुनी पाया विनवितो तुम्हाला लागुनी पाया विनवितो तुम्हाला लागुनी पाया विनवितो तुम्हाला लागनिया पाया विनवितो तुम्हाला लागनिया पाया विनवितो तुम्हाला ए कराटाळी बोला मुक्की टाळी बोला मुखी ना
विठ्ठल 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाई बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांचाळ वैकुंठीचा हॅलो बाबा ओ ही सगळी आवाज कमी करा तिला आवाज जास्त द्या एका माईकला आवाज जास्त ठेवा दोन्ही राहू द्या कमी सकाळस येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरी नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुंता ग्रथी बोली येली विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल टाया टाया विठ्ठल हाल हार घाला हाल विठ्ठल विठ्ठल टाया वाजवा टाया विठ्ठल
ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की पवन सुत हनुमान की हरे विठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्रत्रे जननी देवाची अधरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला विठ्ठला लागोनिया पाया विनवित तुम्हाला करे टाई बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद वंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण ज्यांच्या पदर स्पर्शाने पावन झालेला देहूच नव्हे तर उभा महाराष्ट्र असे असणारे
संत मान्य लोकमान्य देवमान्य श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयातील तद्वन वर्णनवर प्रकारातील अवघ्या 5 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आता अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की थोर साधू संतचे पदर स्पर्शाने पावन झालेल्या मुधोळ या गावामध्ये बरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालपामराकडे आली. मी माझे थोर भाग्य समजते. मज पामराई काय थोरपण, पायीची वाहन पायी बने. तर अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की आज माझं कीर्तन चालू आहे. तुम्ही माझं कीर्तन ऐकण्याकरता आला आहात. तर माझ्या आता कीर्तनाला काय लागतं? गायन. तर गायनाला म्हणजेच माझे गुरुवर्य, माझे खूप मोठे भाग्य आहे की माझ्या कीर्तनात माझे गुरुवर्य आज गायन करतात. माझे खूप खूप मोठे भाग्य आहे. त्यांचे नाव घेणे इतकी मी मोठी नाही, पण तुम्हाला समजण्याकरता सांगावं लागतं. माझ्या गुरुवर्यांचं नाव हरिभक्त परायण समाधान महाराज शिंगण. तर आज माझ्या कीर्तनात गायन करतात, हे मी माझे थोर मोठे मोठे भाग्य समजते. कारण गुरुवर्य शिष्याच्या कीर्तनात गायन करतात बरोबर. म्हणून आज मी माझे खूप मोठे भाग्य समजते. गायनाला लागतो पकवाज, नाव शंकर महाराज, त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक ठेवते. माझ्या गुरुवर्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवते आणि माझ्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक ठेवते. तुम्ही गाय गावकरी मंडळ, तुमच्या सुद्धा चरणावर मी नतमस्तक ठेवते. विनेकरी बाबा, तुमच्या चरणावर सुद्धा नतमस्तक ठेवते. आणि तुम्ही सर्व श्रुती सज्जन मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक ठेवते. व्हिडिओ शूटिंगसाठी आलेली आहेत, त्यांच्या सुद्धा मी चरणावर नतमस्तक ठेवते. आणि आज ज्यांनी मला आज कीर्तनाची तारीख दिली ते म्हणजे माझेच काका पडतात, धनाजी काका, त्यांच्या सुद्धा चरणावर मी नतमस्तक ठेवते. आणि कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर एक कडवं बोलून जाते. हिमालयाच्या पर्वतावर काश्मीराचे चंदन, हिमालयाच्या पर्वतावर काश्मीराचे चंदन. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांचे विनंदन, तुम्हा सर्वांचे विनंदन. विठ्ठल 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 कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर सांगून जाते, हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम बोलायचं. तर अभंगाचा सरळ अर्थ पाहायचा झाला तर पहिल्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हाताने टाळी वाजवा व मुखाने नाम घ्या. दुसऱ्या चरणात काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल म्हणा विळविळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तर कोणतं नाम घेतलं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल नाम घेतलं पाहिजे. कोणतं? तुकोबाराय सांगतात, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. कोणतं नाम? तर विठ्ठल विठ्ठल नाम घ्या. हा भजनाचा, हा कीर्तनाचा सोहळा स्वर्गातही सापडत नाही. तिसऱ्या चरणात काय म्हणतात? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांचाळ वैकुंठीचा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ हे कोण आहेत? याचा मूळ स्वरूप कोण आहे? तर विठीवरी कोण उभा आहे? पांडुरंग परमात्मा. मग याचा सर्वांचा मूळ स्वरूप कोण आहे? विठ्ठल. बरोबर. यांचा सर्वांचा मूळ स्वरूप विठ्ठल आहे. या नामामुळे काय होते? वैकुंठ प्राप्ती होते. जर आपण नाम घेतलो
तर वैकुंठ प्राप्ती होऊ शकते. चौथ्या चरणात काय म्हणतात? सकळासी इथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरी नामे. नामाचा अधिकार, नामाचा अधिकार सर्वांना आहे, सर्वांना दिलेला आहे नामाचा अधिकार. परंतु या नामामुळे काय होऊ शकतं? काय होतं? कोणतं युग चालू आहे आता? कोणतं युग चालू आहे? कलियुग. मग कुणाचा उद्धार होणार या नामामुळे? तर कलियुगाचा उद्धार होऊ शकतो. चौथ्या चरणात काय म्हणतात? तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुंता ग्रंथी बोलैली. तर नामापाशी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चारी मुक्ती काय करत असतात? वास करत असतात. हे सर्व ग्रंथात लिहिलेले आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ किंवा थोडक्यात अर्थ. विठ्ठल विठ्ठल.